माप आहे आणि मी पंकज रमेश सुतकर, संशोधक विद्यार्थी, भूशास्त्र संकुल पर्यावरण विभागामध्ये संशोधन करत असून माझे मार्गदर्शन डॉक्टर विनायक धुरुप सर आहेत. आणि मी प्लॅस्टिक विघटन किंवा प्लॅस्टिक जी आता जगभरात भेडसावणारी जी समस्या आहे त्या समस्येवर एक इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक पद्धतीने कसं विघटन करता येईल हा प्रश्न मला सतावत होता. पण त्याच्यावर जे सोल्युशन आहे ते पर्यावरणपूरक पद्धतीने निघालं पाहिजे म्हणून विचार केला की जे मातीमधले आढळणारे सूक्ष्मजीव आहेत त्यांचाच आपण वापर केला आणि त्यांचा वापर करून ह्याचं जर विघटन करता आलं तर हे पर्यावरण पूरक पद्धतीचं काम होऊ शकतं असा मी विचार केला. ही माझी संकल्पना होती. जो प्लॅस्टिक आहे जो दीर्घकाळ मातीमध्ये कुजून आहे त्या आसपासची माती घेऊन त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आयसोलेट करून एक शास्त्रीय पद्धत आहे ती आयडेंटिफिकेशन आणि आयसोलेशनची आणि त्यानंतर ते सूक्ष्मजीव वेगळे करून त्याचा मी अभ्यास केला. त्याची क्षमता बघितली की तो केवढ्या लेवलने त्या प्लॅस्टिकचं विघटन करू शकतो. प्लॅस्टिक भरपूर प्रकारचे प्लॅस्टिक आहेत. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक बॉटलचा प्लॅस्टिक वेगळा असतो, कॅरीबॅगची प्लॅस्टिक वेगळी असते, त्यानंतर हाय डेन्सिटी पॉलिथिलीन, लो डेन्सिटी पॉलिथिलीन, पेट नावाचं एक प्लॅस्टिक, असे 7 प्रकारचे प्लॅस्टिक आहेत. मग त्या 7 प्रकारच्या प्लॅस्टिकवर मी माझ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. जवळपास 10 सूक्ष्मजीव हे मी मातीतून वेगळे केले. हे सगळे सूक्ष्मजीव मी सोलापूरच्या मातीतूनच आयसोलेट केलेले आहेत, आयडेंटिफिकेशन केलेले आहेत. पुन्हा त्यांची जनुकीय रचना देखील मी बघितली. 16S आणि 18S नावाची एक पद्धत आहे, त्याद्वारे मी त्यांचं जेनेटिक आयडेंटिफिकेशन केलं. त्यानंतर मला असं आढळलं की हे जे सूक्ष्मजीव आढळलेले आहेत जवळपास 10 सूक्ष्मजीव असे आहेत की ते नॉवेल आहेत. त्यांची जी सिक्वेन्स आहे ती देखील इतर सूक्ष्मजीवांपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्या सूक्ष्मजीवांमध्ये अशी क्षमता आहे की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात. एक्झॅक्टली त्या सूक्ष्मजीवांचा मी वापर केला आणि मला असं आढळून आलं की त्यांच्यामध्ये ते प्लॅस्टिक ते विघटन करू शकण्याची एक क्षमता आहे. आणि त्या सूक्ष्मजीवांना मी माझ्या नावाने, माझ्या गाईडच्या नावाने, पुन्हा सोलापूरच्या नावाने आणि सोलापूर विद्यापीठाच्या नावाने आणि माझ्या आई वडिलांच्या नावाने देखील अमेरिकेची एक प्रसिद्ध वेबसाईट आहे NCBI, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, या नामांकित वेबसाईटवर मी ते रजिस्टर देखील आहेत त्याचे जेनेटिक सिक्वेन्सेस. आणि एक्झॅक्टली मी तेच 10 सूक्ष्मजीव काय करतोय, त्या 10 सूक्ष्मजीवांचा वापर करून हे प्लॅस्टिक डिग्रेड करतोय. 2021 पासून हे संशोधन मी सुरू केलं. माझी संकल्पना एकच होती की हे प्लॅस्टिकला आपण पर्यावरणपूरक पद्धतीने विघटन कसं करू शकतो. म्हणजे प्लॅस्टिकला आपल्याला पुरता पण येत नाही, कारण की पुरलं तर त्याचं लॉंग टर्म म्हणजे विघटन होऊ शकत नाही आणि त्याला जर आपण जाळलं तर डायऑक्सिन नावाचे जे हानिकारक जे वायू आहेत, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये भर पडतो की असे घातक वायू वातावरणामध्ये मिक्स होतात. मग मी काय विचार केला की ह्याला आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने जे निसर्गामध्ये अवेलेबल सूक्ष्मजीव आहेत त्यांचाच आपण वापर करू. कारण की काळानुसार काय होतं की या सूक्ष्मजीवांमध्ये काहीतरी बदल होऊ शकतात. एक अडॅप्टेशन नावाची संकल्पना आहे की त्यामुळे काय होऊ शकते की या सूक्ष्मजीवांमध्ये बदल होऊ शकतात आणि ते सूक्ष्मजीव असे तयार होऊ शकतात की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात, अशी ॲबिलिटी त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. हा एक हायपोथेसिस आहे आणि त्याच्यावर मी वर्क केलं आणि त्याच्यावर बरेचसं मला यश मिळालंय. जवळपास 65% या प्लॅस्टिकचं विघटन होऊ शकतं आणि त्याची क्षमता मी आता अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला लागणारं pH, त्याला लागणारं टेम्परेचर, असे जे कंडिशन्स आहेत ते मी सेट करून त्याची क्षमता अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.